महाराष्ट्र राज्य के 67वें स्थापना दिवस के मौके पर 1 मई को सुबह 8 बजे पुलिस ट्रेनिंग ग्राउंड में राज्य के गृह आवास, स्कूल शिक्षा, सहकारिता और खनन राज्य मंत्री और जिले के गार्डियन मिनिस्टर डॉक्टर पंकज भैर आधिकारिक मुख्य झंडा फहराया। जिला कलेक्टर वानमती से पुलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल और बड़ी नागरिकों से कार्यक्रम में शामिल हुए। सतीश काले की रिपोर्ट। इमारत बांधकामासाठी 12,96,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून बांधकामे सुरू झालेली आहेत। जिल्ह्यात नव्याने 7 ठिकाणी पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीसह 10 ठिकाणी 516 निवासस्थाने बांधण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे। जिल्हा पोलीस दलाला विविध प्रकारची 30 अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। देशाच्या 429 कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून घेतला आहे। यातून प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेची कामे होणार आहेत। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्याचे शासनाचे धोरण आहे। या योजनेतून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उद्योग उभे केले आहेत। त्यातील 1072 उद्योगांना 24 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा